आणि आता एक मोठी बातमी आहे जालन्यामधून। जालन्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। मराठा आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत। रवी मुंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। रवी, अमोल, एका आंदोलकाला, मराठा आंदोलकाला ताब्यात घेतलेला आहे। विष्णू गणगाव असं त्याचं नाव असल्याची देखील माहिती मिळत आहे। देवेंद्र फडणवीस गो बॅक असं म्हणत छत्रपती संभाजीनगरहून देवेंद्र फडणवीसांचा अर्थात त्याच्यामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा ताफा जालन्याकडे येत असताना बदनापूर येथे हे काळे झेंडे दाखवलेले आहेत। देवेंद्र फडणवीस गो बॅकच्या घोषणा देत कुठेतरी मराठा आरक्षणाच्या बाबतीत निषेध नोंदवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। एका महिला कॉन्स्टेबलने त्याला आवरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या आंदोलकाला ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांच्या काही माहितीनुसार आपल्याला त्याचं नाव देखील कळलेलं आहे की कुठेतरी मराठा आरक्षणाच्या बाबतीत निषेध नोंदवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि एकच आंदोलक त्या ठिकाणी होता। एका आंदोलकानं हा निषेध नोंदवण्याचा प्रयत्न झाला, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र आणखी काही कारण आहे का हे देखील पोलीस त्याच्याकडून तपास घेत आहेत। रवी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर जालन्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत आणि या एकाच कार्यकर्त्याला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।